हाय हॅलो नमस्कार. चला तर आज काय नवीन तुम्हाला आता प्रश्न पडला असेल बघा. इथं मी छोटे छोटे शिल्लक राहिले ब्लाऊज पीसाचे तुकडे घेतले. ह्याचं काय बनवणार आपण ते ह्याचा छान आपण बघा उपयोग करून छान असं बघा समई आसन बघणार. त्यासाठी बघा मी इथं छान असे कपडे घेतलेले आहेत. एक लेस घेतलेली आहे. शिल्लक राहिलेले कपडे होते म्हणजे त्याचा छान असा उपयोग करा. म्हणून मी इथं प्लेट घेतलेली आहे बघा. आता 2 प्रकारच्या प्लेट घेतलेल्या आहेत. पण त्यातली एक मापानुसार घ्यायचं. आता आपल्याला पडतो ना प्रश्न बाबा गोल कसा करायचा काय करायचं, पण त्या साह्याने आपण गोल करू शकतो छान. इथं मग बघा मी म्हणजे धान्याची गोणी घेतलेली म्हणजे ठिकं घेतलेलं आहे जरा असं कडक होण्यासाठी. इथं कॅनव्हास पेपरचा पण वापर केला तर चालेल. कॅनव्हास पेपर कसं त्याचा पण जरा कडक होतं. इथं बघा मी पहिला ब्ल्यू ब्लाऊज पीस व्यवस्थित असा अंतरून घेतलेला आहे. त्याचा आपण एका प्लेटचा गोल करून घेणार आहोत. सर्कल असं सर्कल काढायला म्हणजे वाकडा तिकडं होतं ना, त्यामुळे ह्याच्या साह्याने असं केलं का नाही बघा गोल व्यवस्थित छान असं होणार आहे. व्यवस्थित कपड्यावरती ठेवून गोल आकार करून घ्यायचा. बघा घरगुती साहित्यातनं एकदम छान असं बघा समई आसन होणार आहे. आता कसं आहे सणवार येणार, गौरी गणपती असं घटस्थापने देवीच्या कार्यक्रम असतात त्यावेळेस असं बघा आपल्याला समई वगैरे आपण लावतो ना, त्यासाठी बघा छान अजून सुंदर तर आकर्षक वाटावं असं आपण बघा छान असं उपयोगी छान असं बघा समई आसन बघणार आहोत. व्यवस्थित बघा गोल चॉकने टिकमार्क करून घेतलेला. जसा टिकमार्क केला आहे ना तसा व्यवस्थित आपण कटिंग करून घेणार आहोत. जरी तुम्हाला वाटतंय ना की बाबा छोट्या समयासाठी करायचं छोट्या समयासाठी करा किंवा मोठ्यासाठी जेवढं तुम्हाला मापानुसार पाहिजे असं घ्यायचं. मग प्लेट घ्यायची जेवढी जरा पाहिजे तेवढी त्या मापाने जरा म्हणजे वाढते अशी प्लेट घ्यायची. प्लेट ना ठेवला का ना आकार व्यवस्थित छान असा गोल येतो. व्यवस्थित असा गोल करून झालेला आहे. आता बघा मी इथं कपडा घेतला. आता दिसताना हा कपडा जरा बघा असं चुरगळ्यागत वाटतोय, पण मी त्याला प्रेस करून घेणार आहे. जेणेकरून प्रेस केल्यामुळं सगळं चुन्या वगैरे निघतील व्यवस्थित प्लेन कपडा. आता त्या जो पहिला कपडा कापला त्याच्याच बरोबर हा दुसरा पण आपण कपडा कटिंग करून घेणार आहोत. व्यवस्थित असा त्या आकारावरती कटिंग करून घ्यायचा. एक कपडावरती एक खालत्यांमध्ये आपण ठिक्याचा असा वापर करणार आहोत. व्यवस्थित बघा कटिंग करून घ्यायचं. आता हा जरा खालचा कपडा बघा जरा जास्त झालेला, पण तो कसा परत कटिंग करताना आपण व्यवस्थित गोल आपण शिवून मग एक्स्ट्रा कपडा कटिंग करणार आहोत. तसं बघा असे 2 कपडे कटिंग करून झाले. आता बघा आता इथं मग ठिक्याचं बघा डबल घडी ठेवलेली आहे अशीच. जरी तुम्हाला सिंगल बाय सिंगल ठेवा किंवा तुम्ही इथं जाड शिल्लक राहिले पॅन्ट पीसचा वगैरे असा छान आपण तुम्ही उपयोग करू शकता. व्यवस्थित आहे असं ठेवून कटिंग करून घ्यायचं. जरा एक्स्ट्रा कपडा झाला तर काही हरकत नाही. जरी हलते वाटलं तर तुम्ही टाचण्यांचा पण उपयोग करू शकता. नुसतं काही तर गोल कटिंग करून झालेले आहेत. बघा इथं मी गोल्डनचा कपडा घेतला. ह्याची आपण चुनी करणार. चुनी करण्यासाठी म्हणजे छोट्या छोट्या प्लेट पाडून चुनी करायची. जेवढं तुम्हाला मापानुसार पाहिजे तेवढं बरोबर. इथं बघा मी 2 इंचाची प्लेट करणार आहे. तसे मी 2 इंचाचा असा कपडा टिकमार्क करून कटिंग करून घेतलेला आहे. 2-3 पीस असे काढून घ्यायचे. हे आपला गोल राऊंडला चुन्या करून आपण तो लावणार आहे. व्यवस्थित असं बघा त्या मापाने टिकमार्क करून घ्यायचं. 1 इंचाची आपली चुनी तयार होणार आहे. अर्धा इंच खालून दुमडसाठी, अर्धा इंच शिलाई जाण्यासाठी म्हणजे 1 इंचाची आपली चुनी राहणार आहे. व्यवस्थित बघा अजून कपडा मी कटिंग करून घेणार आहे. आता कसं आहे सणवार येणार आहेत ना, तर मी असं नवनवीन काय करणार आहे बाबा. समई परत ना कमळ आसन, केळीचं पान, नैवेद्याचं पान असं मी वेगवेगळं करणार आहे. जर माझ्या चॅनलवर नवीन असेल ना तर फॅशन आयडियाज बाय प्रिया या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. का व्यवस्थित छान असे कपडे कटिंग करून झालेले आहेत. आता आपण चला टिचिंग करायला घेऊया. हो का सगळ्यात अगोदर पहिलं काय करायचं, जे कपडा आता जर मोठा तुकडा असेल ना तर चालेल, पण इथं बघा छोटे छोटे कपडा गोल्डनचा छोटा असा होता ना, म्हणून मी ते छोटे तुकडे काढले. आता ते आपण जोडून घेऊया. जोडताना व्यवस्थित दोन्ही कपडे एकावर एक ठेवून घ्यायची आणि जोडून घ्यायचं. डबल शिलाई द्या किंवा दाब शिलाई दिली तरी चालेल. व्यवस्थित जोडून झालेलं आहे बघा. आता दुसऱ्या साईडला पण असंच जोडून घ्यायचं. तुम्हाला हवे ते साईज मध्ये करू शकता. तुम्हाला हवे ते कपड्याचं तुम्ही कॉम्बिनेशन करा. तुम्हाला हवे ते
कारण का आपण कसं ब्लाऊज शिल्लक शिवून राहिले शिल्लक कपड्यांचे छान असा उपयोग करू शकतो. आता व्यवस्थित बघा जोडून झाले. तर खालच्या साईडने बघा अर्धा इंच शिलाई धरून व्यवस्थित आपण पहिल्यांदा शिलाई देऊन घेणार आहोत. जर जास्त धागे निघणार असेल ना तर एक ट्रिक वापरायची, म्हणजे डबल घडी घ्यायची. कटिंग करतानाच कपडा मग एक्स्ट्रा घ्यायचा, जेणेकरून धागे निघू नये. आपण चुनी केली तर परत धागे निघू नये. धागे निघले की मग ते व्यवस्थित दिसत नाही. व्यवस्थित बघा आता शिलाई देऊन घ्यायची. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये घ्या किंवा वेगवेगळे कपडे घ्या. छान असं जर आपल्याला करायचं म्हणतं छान असं पण नवीन नवीन आयडियाने छान असं आपण बनवू शकतो. रंगीबेरंगी छान असं बघा व्यवस्थित आता छान शिलाई देऊन झालेलं आहे. आता चला आपण चुन्या करायला घेऊया. चुन्या करताना बघा व्यवस्थित असं पुढे 1 इंचाचं सोडून व्यवस्थित असं चुन्या देऊन घ्यायच्या. चुन्या देताना असं व्यवस्थित बघा कपडा खाली सारून चुनी देऊन घ्यायची. सगळ्या कपड्याला पूर्ण असं चुनी देऊन घ्यायची. व्यवस्थित असं चुनी देऊन घ्यायची, जेणेकरून आपली गुढी वगैरे कुठे येणार नाही याची काळजी घ्यायची. आणि व्यवस्थित असं छोट्या छोट्या प्लेट देऊन घ्यायच्या. जरी तुम्हाला अजून छोट्या हव्या तर छोट्या करा, मीडियम करा, साईजनुसार पाहिजे तेवढे. व्यवस्थित असं चुन्या करून घ्यायच्या. चला म्हणलं शिल्लक राहिलेले कपडे होते, म्हणलं त्याचं काय करायचं. तर म्हणलं चला छान असं भन्नाट उपयोग करूया. म्हणलं समई आसन करूया. म्हणलं सगळ्यांबरोबर व्हिडिओ पण शेअर करूया. आणि आता गौरी गणपती वगैरे ते म्हणलं त्यासाठी पण छान असा आपण त्याचा उपयोग करू शकतो. आपल्याला कसं होतं मग आपण ऐनवेळी मग आपल्या मग लक्षात येतं बाबा आता काय करायचं बाबा, छान आपण काहीतरी केलं असतं. मग आपण कसं होतं तेवढ्यासाठी आपण मग बाहेर बघतो, मग पैसे घालवतो. त्यापेक्षा आपण घरगुती असं साहित्यात छान असं बघा समई आसन बनवू शकतो. शिल्लक आपल्याकडे कपडे असतात, लेस असतात, आपल्याला पाहिजे असं अजून आपल्याला छान असं ॲक्टिव्ह करता येईल. छान आपलं डिझाईन वगैरे व्यवस्थित जसं दाखवते तसं व्यवस्थित कपडे चुन्या देऊन घ्यायच्या. जेवढ्या तुम्हाला पाहिजे तेवढ्या मापानुसार व्यवस्थित असं चुन्या देऊन घ्यायच्या, जेणेकरून आपल्याला परत जोडताना व्यवस्थित जोडता येतील. हो का, मी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, म्हणजे व्हिडिओ तुम्हाला समजेलच काय काय केले कसं केले. का की व्यवस्थित कपडा आहे असा धरून घ्यायचा आणि व्यवस्थित चुन्या देऊन घ्यायच्या. आणि जोडताना पण मी तुम्हाला दाखवेन कसं ते जोडायचं वगैरे व्यवस्थित. बघा व्यवस्थित छान सगळे आपण चुन्या देऊन झालेत. आता हे चुन्या बघा चुन्या दिले की असं होतं. आता साईडचा कपडा आहे ना, ह्या साईडचा बघा अर्धा इंच फोल्ड केलेला, ते बघा व्यवस्थित राहत नाही. त्यासाठी काय जरा इस्त्री गरम करून घ्यायची. इस्त्री आपण त्याला प्रेस करून घेणार, जेणेकरून आपल्या त्या प्लेट व्यवस्थित दिसतील आणि अशा वरती पण होणार नाहीत. बघा व्यवस्थित इस्त्री नेऊ का असं मिडियम इस्त्री अशी गरम झाली की पहिले कपड्याला फिरून घ्यायची, मग ती चुन्या केल्यात ना त्या व्यवस्थित फिरवा, म्हणजे बघा व्यवस्थित प्लेट अशा एकावरती एक बसणार आहेत, जेणेकरून वरती येणार नाही काय नाही. आणि आपलं समई आसन पण खूप छान दिसेल. व्यवस्थित का असं सारून घ्यायचं आणि व्यवस्थित छान असं प्रेस करून घ्यायचं. इस्त्री जास्त पण गरम करायला, जेणेकरून इस्त्रीला कपडा चिकटला नाही पाहिजे. असं व्यवस्थित फिरवून घ्यायचं पूर्ण. ह्याला व्यवस्थित असं सारून हे का तुम्हाला दाखवते, म्हणजे हे बघा व्यवस्थित प्रेस केले बघा ते एक चुने केलेले व्यवस्थित बसते, म्हणजे वरती असा फुगा पण येणार नाही आणि व्यवस्थित प्लेट बसतील. लोक झालेले प्लेट देऊन. आता बघूया इथं पहिलं बघा मी ठिकं खाली ठेवलेलं आहे. आता जोडताना पण बघा कसं काळजीपूर्वक जोडायचं. सरळ कपडा व्यवस्थित ठेवलेला आहे. जो कपडा आपल्याला पाहिजे ना तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा. आता त्याच्यावरती दुसरा आहे गोल केला तो कपडा असा ठेवून घ्यायचा. त्या अगोदर पहिल्यांदा बघा व्यवस्थित ठिकवतो त्याच्या कपड्यात ठेवून व्यवस्थित असं जोडून घ्यायचं, म्हणजे शिलाई देऊन घेणार. पूर्ण गोल राऊंडला पहिल्यांदा अगोदर शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपला कपडा इकडे तिकडे हलणार नाही, जेणेकरून कपड्याला कुठे गुढी वगैरे येणार नाही याची काळजी घ्यायची. बघा व्यवस्थित छान असं शिलाई देऊन झालेली. आता शिलाई देऊन झालेली बघा. आता हे बघा एक्स्ट्रा कपडा जरा झालेला आहे तो व्यवस्थित असा आपण गोल राऊंडमध्ये कटिंग करून घेऊया.
म्हणजे आपला गोल राऊंड किंवा वाकडा तिकडे होणार नाही, व्यवस्थित सर्कल दिसेल. व्यवस्थित असं गोल कटिंग करून घ्यायचं. जरी तुम्हाला गोल मध्ये असं बनवा, गोलमध्ये बनवा किंवा चौकोनी बनायचं, तुम्ही चौकोनी पण बनवू शकता हव्या त्या डिझाईनमध्ये. व्यवस्थित आता कपड्याला जोडताना आपण जे चुन्या केलेच नाही, चुन्याची बाजू आतल्या साईडला करायची. जिथनं चुन्या जुमडल्या ती असे व्यवस्थित ठेवून घ्यायचं कपड्यावरती गोल राऊंडला. व्यवस्थित गोल राऊंडला ठेवून स्टिच करून घ्यायचं. काय करायचं मग आपलं काय होतं, आपल्याकडं चुन्या बाहेरच्या साईडला केल्या जाते. मग ते चुन्या बाहेरच्या साईडला केल्या की ते चुन्या आतल्या साईडला जाणार. त्यामुळे पहिले चुन्या करताना व्यवस्थित, चुन्या ठेवताना आतल्या साईडला व्यवस्थित अशा चुन्या ठेवून घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून आपलं व्यवस्थित चुन्या बाहेर निघतील. व्यवस्थित जेवढं आपल्याला शिलाई पाहिजे तेवढं ठेवून व्यवस्थित बघा असं चुन्या आतल्या साईडला सारून व्यवस्थित बघा टोकावर टोकं जुळून व्यवस्थित बघा शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित बघा छानपैकी असं व्यवस्थित कपडे व्यवस्थित एकत्र धरून शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून आपला कपडा कुठे नाही. व्यवस्थित असं शिवून का आपलं आता व्यवस्थित शिवून झाले. आता बघा शेवटी थोडं आपण जागा ओपन ठेवणार आहोत, त्यातनं आपण व्यवस्थित असं वरनं कपडा आपण जॉईन केला का नाही की ते व्यवस्थित बाहेर काढणार, म्हणजे शिलाई आपल्या आत जाईल. फिनिशिंग वगैरे खूप छान येतं. व्यवस्थित बघा आता काय करायचं, दोन्ही कपडे व्यवस्थित टोकं आले की नाही जोडून व्यवस्थित बघा जोडून घ्यायचं. आता हे बघा चुन्या सगळ्या अशा सारून व्यवस्थित घ्यायच्या. आता हे कपडा ठेवणार, कपडा पण ठेवताना एक काळजी घ्यायची, म्हणजे कपडा ठेवताना उलटा ठेवता, म्हणजे उलटी बाजू आपल्याला करायची, म्हणजे सरळ बाजू आपण बाहेर केले की नाही बरोबर होणार आहे. आता व्यवस्थित बघा त्या राऊंडवर असा कपडा ठेवून घ्यायचा वरचा. चुन्या शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची. व्यवस्थित असं आता चारी साईड आपण पूर्ण राऊंडला शिलाई देऊन घेणार आहोत. कपडा व्यवस्थित आहे असा धरून घ्यायचा. व्यवस्थित कपडा धरून शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित चुन्या सगळ्या आत सारून घ्यायच्या, जेणेकरून शिलाई चुन्या येणार नाहीत. मग परत ते खोला हे सगळं कपड्याचं पण हे होतं ना, त्यामुळे का व्यवस्थित असं कपडा सारून घ्यायचं. आता बघा इथे एक प्रश्न पडला की तो काय होतं, मग कपड्याला पाठच्या साईडला गुढी येते. आता जरा वाटतंय ना कपडा येते, जरा चून द्यायची तिथं, म्हणजे थोडीशी अशी प्लेट खालच्या साईडला आतल्या साईडला सार किंवा वरच्या साईडला सारायला, म्हणजे दिसणार वगैरे नाही. पण चुनीसारखा वरच्या साईडला सरायची, म्हणजे आपले दिसणार नाही. अशी तर अशी थोडीशी हलकीशी अशी आणि व्यवस्थित बघा पूर्ण राऊंडला घ्यायचं. आणि थोडीशी जागा ओपन ठेवायची, जेणेकरून जे ओपन ठेवेल का नाही जागा त्यात व्यवस्थित कपडा असं बाहेर काढून घेणार आहोत. बघा व्यवस्थित शिलाई, वाटलंच तरी तर डबल शिलाई दिली तरी चालेल. व्यवस्थित असं सारून घ्यायचं. व्यवस्थित हो का आता जरा ओपन बाजू ठेवलेली आहे, त्यातनं बघा असं व्यवस्थित कपडा बाहेर काढून घ्यायचा. व्यवस्थित असं सारून, म्हणजे शिलाईची जो बाजू सगळी आत जाणार आहे व्यवस्थित. व्यवस्थित बघा किती छान असं आपलं ओपन करून झालेलं आहे. तर बघा आता जे ओपन बाजू होती ना त्याचं काय करायचं बघा, ते व्यवस्थित बघा असं सारून घ्यायचं आणि व्यवस्थित आतल्या साईडला कपडा दुमडून व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. पूर्ण शिलाई द्यायची काही गरज नाही, आपण लेस लावणार आहोत. त्यामुळे पहिले जेवढी ओपन बाजू आहे का नाही तेवढीच व्यवस्थित कपडा आत सारून घ्यायचा आणि व्यवस्थित छान असं शिलाई देऊन घ्यायचं. व्यवस्थित छान शिलाई देऊन झालेलं आहे बघा. आता धागे वगैरे सगळे असतील ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. आता बघा आपण लेस लावायची. लेस लावताना बघा जशी लेस पाहिजे तसं तुम्ही लावू शकता. जरी तुम्हाला जाडवाली लेस लावायची जाडवाली लावा, किंवा छोटी लावली तरी चालेल, किंवा छोटेसे पण नॉड मिळतात ना, नॉड पण लावले तरी चालेल. व्यवस्थित लेस लावून घ्यायचा. मी बघा इथं छान अशी फुलाफुलाची डिझाईनवाली बाजू होती ना, मी आतल्या साईडला केलेली आहे. मी जाडवाली जरा लेस अशी घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची. तुम्हाला हवे असल्यास लेस लावा, किंवा तुम्हाला नको असले तुम्ही नाही लेस वापरली तरी चालेल.
पण कसं जरा अजून छान असं ॲट्रॅक्टिव्ह वाटतं दिसण्यासाठी बघा व्यवस्थित छान असं लेस लावून घ्यायची. लेस लावताना पण व्यवस्थित असं लावून घ्यायची जेणेकरून आपले लेस व्यवस्थित लागले जाईल. व्यवस्थित असं गोल्ड राऊंडमध्ये छान असं बघा लेस लावून घ्यायची. बघा टोकावरती आली काय करायचं, तशीच लेस नाही जॉईन करायची. लेस व्यवस्थित थोडीशी नॉर्मल पुढे घेऊन लेस कटिंग करून घ्यायची आणि तिथं दुमड द्यायची. बघा व्यवस्थित अशी दुमडून घ्यायची आणि त्याच्यावरून व्यवस्थित छान असं शिलाई देऊन घ्यायचं, म्हणजे जेणेकरून लेसचे पण धागे वगैरे निघणार नाहीत आणि फिनिशिंगला पण छान दिसेल. बघा व्यवस्थित असं पाठीमागे पुढं करून हलकंसं व्यवस्थित छान असं स्टिच करून घ्यायचं. आता बघा ही शिलाई देऊन झालेलं आहे. धागे वगैरे जे काय असेल ना ते व्यवस्थित छान असे कटिंग करून घ्यायचं. बघा किती छान आपलं कमळ असं तयार झालेलं आहे. पण एवढंच नाही, अजून त्याला छान लुक येण्यासाठी बघा आपण अजून एक छोटंसं छान असा ट्रिक करणार आहोत. बघा व्यवस्थित छान बघा किती छान कमळ असं झालेलं आहे. आता बघा ह्याचा मध्य करून घ्यायचा. व्यवस्थित मध्य करून आपण काय करणार आहोत बघा इथं स्वस्तिक काढणार आहोत. छान असं स्वस्तिक. आता स्वस्तिक काढायचं म्हणजे लेसनं पण छान स्वस्तिक आलं असतं, म्हणजे समय वगैरे व्यवस्थित असं आपले उभी राहिली पाहिजे त्यावर ठेवलं की. त्यामुळे आपण बघा इथं काय करणार आहोत, आपण छान असं बघा शिलाईच करणार आहोत. आता शिलाईला इथं बघा मी जरा असा व्हाईट कलरचा धागा जोडलेला आहे, जेणेकरून आपलं स्वस्तिक व्यवस्थित व्हाईट धाग्यावरती दिसून येईल. व्यवस्थित बघा धागा जोडून घ्यायचा. जसं कपड्याचं कॉम्बिनेशन असं तुम्ही असं करू शकता, कारण कसं आहे आता ह्याच्यात व्यवस्थित जे आपण स्वस्तिक करणार ते व्यवस्थित दिसलं पाहिजे असं करायचं. व्यवस्थित बघा स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित त्याच्यावर शिलाई घेऊन घ्यायची. मी शिलाई मिडियमच ठेवलेलं आहे म्हणजे जेणेकरून आपलं स्वस्तिक दिसेल. व्यवस्थित असं दाब फिरवून घ्यायचा. व्यवस्थित जसं स्वस्तिक आहे ना असं व्यवस्थित छान असं शिलाई देऊन घ्यायची. शिलाई देताना पण अजून एक आपण लेअर फिरवणार ती पण बघा कशी. बघा व्यवस्थित फिरवून झालं. आता थोडंसं एक शिलाई घ्यायची पुढं व्यवस्थित चौकोन जसे आपण घेतले तशी एक बघा व्यवस्थित एक लेस घ्यायची आणि परत फिरवायचं, म्हणजे व्यवस्थित मध्ये पण गॅप येईल आणि डबल लेअरमध्ये पण दिसेल छान. बघा व्यवस्थित असं दाब उचलायचा आणि व्यवस्थित दाब ठेवून शिलाई करून घ्यायची. बघा तर किती छान दिसत आहे बघा स्वस्तिक आपलं. आता हे नवीन प्रिंट पण करायला येतं बरं का, ते जरा असं आखून वगैरे पण असं ते की व्हाईटने लिहून व्यवस्थित असं करते. पण हे बघा शिलाई केले त्यामुळं व्यवस्थित फक्त व्यवस्थित शिलाई पॅक करून घ्यायची, जेणेकरून आपली शिलाई निघणार नाही याची काळजी घ्यायची. आता एका साईडचं झालेलं बघा, आता दुसऱ्या साईडचं करणार. बघा किती छान दिसत आहे. घरगुती साहित्यात बघा किती छान असं आपलं कमळ असं होणार आहे. व्यवस्थित बघा असं. तर दुसरं आपण साईडने पण व्यवस्थित आहे असं जसं पहिल्या शिलाई करून घेतली तसंच व्यवस्थित छान असं शिलाई करून घ्यायचं. जरी तसं वाटतं ना तर तुम्ही छोटीशी पण लेस वगैरे असेल ना तरी तुम्ही इथं लावू शकता. ह्याचा छान असा उपयोग पण करता येतो बघा. आपलं कसं गौरी गणपतीसाठी किंवा आपलं असं काही कार्यक्रम असला की आपण समय वगैरे ते लावतो. मग समय लावलं की असं छान आपण त्याच्यावर समय ठेवू शकतो. व्यवस्थित छान असं शिलाई देऊन झालेलं आहे. बघा किती छान दिसत आहे. आता व्यवस्थित काढून घ्यायचं. जेवढे धागे असतील ते व्यवस्थित धागे कटिंग करून घ्यायचे. फक्त तोंड पॅक करायचं जेणेकरून आपले धागे वगैरे बघा किती छान आपलं असं बघा स्वस्तिक काढून झालेलं आहे. बघा मशीनवर पण छान असं आपण बघा बनवू शकतो काहीतरी नवीन. जरी कुणाला आवडत असेल तर तुम्ही नक्की असं कमळ समय आसन बनवा. व्यवस्थित बघा आता आपण हे गोल आहे का नाही तिथं गोलाला व्यवस्थित बघा आपण असं तिथंच दाब देऊन असं मागं पुढे शिलाई करून बघा आपण छोटेसे बिंदू काढून घेणार आहोत. चारी साईडला व्यवस्थित जसं स्वस्तिकची रांगोळी आपण काढताना बिंदू काढतो ना असे व्यवस्थित मी छोटे छोटे बिंदू काढून घेणार आहेत, म्हणजे चारी साईडला
व्यवस्थित मागे पुढे थोडंसं किंचितसं करायचं, जास्त नाही करायचं. छोटासा आपला बिंदू दिसला पाहिजे असं करून घ्यायचं आणि व्यवस्थित दाब उचलून काढून घ्यायचं. शिलाई धागा वगैरे असतील ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. पुढल्या वेळी पण बघा मी असं नवीनच काहीतरी घेऊन येईल. कमळ आसन वगैरे किंवा नैवेद्याचं पान वगैरे छान असं किंवा तोरण वगैरे असं काहीतरी नवीन छान असं बनवेन. असं सगळ्यावर व्हिडिओ शेअर करेन. व्यवस्थित बघा असं हलकंसं शिलाई देऊन झालेलं आहे. बघा किती छान आपलं बघा झालेलं आहे. स्वस्तिक वगैरे तयार आणि समई आसन बघा लेस वगैरे लावून बघा किती छान असं. शिल्लक तर आपल्याकडे असतं असं ह्यातनं आपण छान असं बघा बनवू शकतो. इथं बघा मी तुम्हाला छोटीशी ठेवून दाखवते समई. आता